विषय इतिहास व राज्यशास्त्र आपण परत भेटतोय. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधील दुसरं प्रकरण आज आपण पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. आपल्याला माहिती असेल, कुठल्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे त्या देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. भारताची सुद्धा अशाच पद्धतीने वाटचाल झालेली आपल्याला बघायला मिळते. या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे तिचे स्वरूप कसं असतं, मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देशाचे इतर राष्ट्रांशी संबंध कशा पद्धतीने आपण प्रस्थापित केले, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भारताची प्रतिमा, भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना आर्थिक व त्यावरील असलेले इतर परिणाम हे कशा पद्धतीने जाणवतात आणि आपले इतर देशांशी असलेले संबंध हे कशा पद्धतीने वृद्धिंगत झाले, याबद्दल चर्चा आपण या प्रकरणात करणार आहोत. परराष्ट्र धोरण अर्थ आणि महत्त्व हे आपण सर्वात प्रथम बघून घेऊ. सर्वच देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने जे आहे स्वयंपूर्ण नसतेच. आपल्याला एकमेकांवर अवलंबून असणं अत्यंत आवश्यक असतं. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, ही एक व्याख्या आपल्याला बघायला मिळते. जग असंच एक कुटुंब आहे आणि प्रत्येकाला एकमेकांची गरज पडतच असते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्पर अवलंबन असते, ते आपल्याला समजलेले असेलच. हे परस्पर अवलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. हे प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असतं. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेऊन ते विचारपूर्वक आपल्याला कृतीत आणावे लागतात आणि या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं आपण म्हणतो. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र जे आहे आपापले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवत असते. म्हणून राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व जे आहे ते आहे. राष्ट्रीय हितसंबंध आपण बघूया. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केलेली असते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास जो आहे करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांना आपण राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणू. आपल्या देशाचा जो आहे तो आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रीय हितसंबंधामध्ये असतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असं म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटक समाविष्ट असतात. ते कोणकोणते ते आपण पाहूया. आपल्या देशाच्या स्वतंत्र सार्वभौमत्व व अखंडतेचं रक्षण करणे म्हणजे संरक्षण करणे हे राष्ट्रीय हितसंबंधाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हेही राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. कुठल्याही देशाची प्रगती ही अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असते आणि त्या देशाचा आर्थिक स्रोत जर वाढलेला असेल तर आपल्याला बघायला मिळतं की तो देश जो आहे उत्तम नियोजनाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. केवळ स्रोत आर्थिक वाढले म्हणून कोणताही देश प्रगती करतो असं नाही, तर त्या देशाचं नियोजन जे आहे ते सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण हा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखलं जातं. म्हणून राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे त्याची प्राप्ती करण्याचं साधन मानलं जातं. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये बदल होत असतात. याच बदलाच्या माध्यमातून कोणत्याही देशाला जे आहे आपलं राष्ट्रीय
प्रतिबिंब जे आहे या परराष्ट्र धोरणातून निर्माण करता येतं. म्हणूनच परराष्ट्र धोरण जे आहे हे प्रभावी असतं आपल्याला बघायला मिळतं. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे कोणते कोणते घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहे त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्याही राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरतं. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा परिणाम त्यामध्ये होत असतो. पहिला जो मुद्दा आहे तो देशाचे भौगोलिक स्थान हा एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून खूप दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना जे आहे तर मोठा समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार लहान मोठा कसाही असू शकतो. लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेले समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्ती, उपलब्धता या सगळ्या गोष्टींवर ते परराष्ट्र धोरण जे आहे हे ठरवत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या सगळ्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. पहिला हा मुद्दा होता. दुसरा मुद्दा कोणता, तर राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कुठल्याही देशाची शासन व्यवस्था, राजकीय व्यवस्था कशी आहे हेही अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावरती संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून जे आहे परराष्ट्र धोरणावरती नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करता येते. घटक राज्यांचाही विचार यामध्ये करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवरती परिणाम होत असतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडू आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील इतर राज्यांवरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतो. आपल्याला हे बघायला मिळालं असेल. हा संबंध असतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे परराष्ट्र धोरण ठरवत असताना, निश्चित करत असताना, तो कोणता, तर तो आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरणात फार महत्त्वाचं स्थान आहे. आर्थिक व्यवस्था, अर्थव्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा घटक यामध्ये बघायला मिळतो. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट असते. त्यामुळं अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावरती दोन प्रकारे परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. देशांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करावयाचे आर्थिक संबंध, त्यामध्ये आयात असेल, निर्यात असेल, जागतिक व्यापारामध्ये सहभाग घेणं असेल, महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितकं सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत करणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण जे आहे ते आखता येतं. या अर्थव्यवस्था हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो. सध्या जगामध्ये अर्थव्यवस्था, आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्वाचे मुद्दे इतके महत्त्वाचे मानले जातात की अर्थव्यवस्था जितकी भक्कम तितकं त्या देशाचं जे आहे परराष्ट्र धोरण आपल्याला व्यवस्थित आणि एक मजबूत जे आहे ते बघायला मिळतं. राजकीय नेतृत्व पुढचा जो चौथा मुद्दा आहे त्यावरती आपण चर्चा करूया. कुठल्याही देशाची राजकीय स्थिती जर ती अस्थिर असेल तर त्या देशाचं परराष्ट्र धोरण हे परिपक्व नसतं. कारण निर्णय घेणारे जे नेते आहेत ते नेहमी बदलत असतात आणि त्यांच्या भूमिकाही त्यानुसार बदलत असतात. म्हणून राजकीय दृष्ट्या नेतृत्व हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. परराष्ट्र धोरण ठरवत असताना राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा मोठा वाटा असतो आणि परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ते सुधारण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. पदांवरील व्यक्ती या सगळ्या गोष्टी करत असतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भूमिका ही जी घेतली. पुढे अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन यांच्यामध्ये संबंध सुधारण्याचं एक महत्त्वाचं योगदान दिलं. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात. तो व्यक्ती कसा आहे त्यावर सुद्धा त्या देशाचं परराष्ट्र धोरण अवलंबून असतं. पाचवा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे प्रशासकीय घटक. म्हणजेच परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी पंतप्रधानमंत्री यांना घ्यावा लागत असला तरी त्यांचे मंत्रिमंडळ हे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी आहे
ती प्रशासकीय यंत्रणा असते, ती मदत करत असते या सर्व कामामध्ये. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, यावर आधारित योग्य ते सल्ले देणे इत्यादी कामे जी आहे प्रशासकीय अधिकारी या सगळ्या गोष्टींमध्ये आपली भूमिका निभावत असतात. म्हणून या सगळ्या गोष्टींचा, या प्रशासकीय घटकांचा या परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर जे आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही सुद्धा एक महत्त्वाची भूमिका जी आहे बजावत असते. आता आपण पाहूया भारताचं परराष्ट्र धोरण. भारताचं परराष्ट्र धोरण बघत असताना आपल्याला बघायला मिळतं, भारत स्वतंत्र झाला आणि भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान यांनी. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी माहिती जाणून घेऊया. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण जे आहे ते स्वतंत्र आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार राज्याने परराष्ट्र धोरण जे आहे ते कसे असावे त्याबद्दल काही मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहेत त्यानुसार भारताने वाटचाल केलेली आपल्याला बघायला मिळते. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता जतन करण्यास सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य दिलेलं आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय सदस्य किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीमध्येच विकसित झालेले आहे आणि आताही सध्याही याच चौकटीने जे आहे आपण आपलं काम करतो आहे. आपला देश जो आहे तो अशा पद्धतीने काम करतोय. भारतीय संविधानाचे कलम 51 नुसार काय सांगितलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे, राष्ट्रात न्याय व सन्मानाची जी आहे ती वागणूक देणे, संबंध जोपासणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल नेहमी आदर राखणे, लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादांची शांततामय पद्धतीने जी आहे ती सोडवणूक करणे हे महत्त्वाचे मुद्दे कलम 51 मध्ये भारताच्या संविधानात दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण आपला देश जो आहे तो वाटचाल करतोय. आता आपण पाहूया भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी काही महत्त्वाच्या उद्दिष्टांप्रमाणे जी आहे ती बघायला मिळते. शेजारील देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्याला देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा सुरक्षा ज्या आहे त्या सुरक्षित राहतील याबाबत तडजोड करता कामा नये ही एक महत्त्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळते ती आहे. भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण व्हावे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही त्या देशाची तेथील त्या देशाच्या भारतीय दूतावासाची ती जबाबदारी राहील आणि ते पार पाडत असतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध जे आहे ते आपण प्रस्थापित करणे, वृद्धिंगत करणे आणि त्यांची जोपासना करणे हे महत्त्वाचे मुद्दे यात आपल्याला बघायला मिळतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण पाहूया. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेत असताना आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 मुख्य टप्प्यामध्ये घेऊया. पहिला टप्पा येतो हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा आणि दुसरा जो टप्पा आहे तो 1990 पासून ते आजपर्यंतचा, आत्तापर्यंतचा. तर पहिल्या टप्प्याचा आपण अभ्यास करतो या ठिकाणी. भारतीय परराष्ट्र धोरण सुरुवातीचा पहिला टप्पा जो आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं की अतिशय भक्कम परराष्ट्र धोरण जे आहे भारताचं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या काळामध्ये राबवलं. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. आंतरराष्ट्रवादी जी आहे भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला त्यांनी प्राधान्य दिलं. त्या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रमुख प्रभाव होता. एक, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे जे आहे करण्याचा प्रयत्न होता. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पाकिस्तान आणि चीन या 2 देशांकडून असणारे धोकेही आपण या वेळेला विचारात घेतले होते.
स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर जो आहे हाही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. अधिक सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध जे आहे ते सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य जे आहे अबाधित ठेवण्याचा त्या काळामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे.